आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी सर्व शेतकरी गुराढोरांना घरीच ठेवत असतात. त्यांना या दिवशी जुंपले जात नाही. सोबतच काही पारंपरिक प्रथासुद्धा आहेत की ज्या या दिवशी साजऱ्या केल्या जात असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीप प्रज्वलित करून दिव्यांचं पूजन करण्यात येत असतं. तर दीप प्रज्वलनासाठी जे दिवे आहेत ते सर्व दिवे छान प्रकारे स्वच्छ वगैरे करून घ्यायचे. स्वच्छ करून झाल्यानंतर दिव्यांना आपण आरती करायची असते. तर दिव्यांची आरती करायसाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे असतात. गोड कणकेचे दिवे बनवून तुपाच्या दिव्यांनी या दिव्यांची आपण आरती वगैरे करत असतो. सर्वात आधी पूजनामध्ये आपण गणपतीची मांडणा करायची. त्यानंतर जेवढे पण दिवे आहेत त्यांची मांडणा करून त्यांना गंधपुष्प वाहायचे. नंतर त्यांना प्रज्वलित करून जे आपण कणकेचे दिवे बनवले आहेत त्यांनी त्यांची आरती करायची. त्यांच्याकडे शुभम करोतीचा श्लोक म्हणायचा. त्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण करायचा. पूजा संपन्न झाल्यानंतर लहान बाळाचे औक्षण करण्याची देखील आज प्रथा असते. तर बाळाच्या उत्तम आणि निरोगी आयुष्यासाठी आपण बाळाचे औक्षण आणि पूजन करावे. सोबतच बाळाला आशीर्वाद द्यावा.